महाशिवरात्री व्रत करणार तर या गोष्टी लक्षात ठेवा। हिंदू पंचांगानुसार महाशिवरात्री दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीच्या तिथीला साजरी केली जाते। या पवित्र दिवशी भगवान महादेव आणि देवी पार्वतीचा विवाह झाला होता असं मानलं जातं। त्यामुळे दरवर्षी मोठ्या थाटामाटात महाशिवरात्री साजरी केल्या जाते। महाशिवरात्रीच्या दिवशी असंख्य भाविक मोठ्या भक्तिभावानं महाशिवरात्रीचं व्रत करतात आणि शिवगौरीची विधिवत पूजा करतात। या दिवशी महादेवाचं व्रत आणि पूजा करण्याचं मोठं धार्मिक महत्त्व आहे। अवघ्या काही दिवसांवर महाशिवरात्री येऊन ठेपल्यानं यंदाच्या महाशिवरात्रीला व्रत कसं करायचं याबद्दल थोडं जाणून घेऊया। महाशिवरात्रीच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करावं। त्यानंतर महादेवांसमोर महाशिवरात्रीचे व्रत भक्तिभावाने करण्याचा मनोमन संकल्प करावा। व्रताचा संकल्प केल्यानंतर महादेवाची प्रार्थना करावी। त्यानंतर तुम्ही हे व्रत कसं पाळणार म्हणजेच फलाहार करणार की निर्जळी उपवास करणार याचाही संकल्प करावा। संकल्प केल्यानंतर महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर पूजेला सुरुवात करावी। सर्वात आधी देवघराजवळ एका पाटावर किंवा चौरंगावर लाल रंगाचं वस्त्र अंतरा, त्यावर तांदळाची किंवा गव्हाची रास मांडून त्यावर शुद्ध पाण्याने भरलेला कलश स्थापित करावा। त्या कलशामध्ये हळदी कुंकू, अक्षदा, सुपारी नाणे आणि फुले वाहावी। त्यावर आंब्याची किंवा नागिणीची पाने कलशात घालून नारळ स्थापित करावे। या कलशासोबत भगवान शंकराची किंवा शंकर पार्वतीची मूर्ती अथवा शिवलिंग स्थापित करावे। तुमच्याकडे मूर्ती नसेल तर तुम्ही मातीचे किंवा वाळूचे शिवलिंग बनवू शकता। हे सर्व झाल्यानंतर आता भगवान शंकराच्या मूर्तीला किंवा शिवलिंगाला पंचामृताने स्नान घालावं। त्यानंतर एका भांड्यात केशराचे पाणी मिसळून ते वाहावे। त्यानंतर दिवाधूप अगरबत्ती लावून भगवान शंकराला बेलफुले वाहावी। आता शिवस्तुती किंवा शिवलीलामृताचे पठण करावे। अशा प्रकारे विधिवत पूजन केल्यास निश्चितच महाशिवरात्रीचं समाधान सर्वांना मिळणार आहे। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा।